हॅलो, नमस्कार, शुभ प्रभात. तर विद्यार्थिनी यांना आज आपण नवीन लेसनला सुरुवात करत आहोत. आता नवीन लेसन, मागच्या लेसन मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. त्या ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या आपण ऑफलाईन झाल्याच्या नंतर त्या गोष्टींविषयी डिस्कस करू. कारण इथं मी किती तुम्हाला रिअलाइज करून देण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी गोष्टी त्यातून राहणार आहेत. त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी आपण काही जे पॉइंट्स आहेत, जसे की रोलिंग मोशन आहे, जसे की मुवमेंट ऑफ इनर्शियाचा तो पूर्ण चार्ट आहे, तो चार्ट असेल किंवा त्याच्या अगोदरचे काही पॉइंट्स आहेत, हे आपण काय करू त्यावेळी डिस्कस करू. पर्सनली डिस्कस जर केलं तर तुम्हाला समजायला एकदम सोपं जातं. आणि इथं आम्ही व्हर्च्युअली किती सांगितलं तरी इमॅजिनेशन व्हायला थोडासा वेळ लागायला लागला. आपल्या विद्यार्थ्यांना इमॅजिनेशन करायला थोडासा वेळ लागतो. जर तुम्ही ऑनलाईन असता, तसं लाईव्ह क्लासमध्ये असता, तर कम्युनिकेशन करत असताना तुमच्या कोणत्या समस्या आहेत त्या पटपट मला सांगता आल्या असतात. त्या समस्येचं निरसरण, ती समस्या कुठपर्यंत आहे, काय, हे सगळं मला तिथली तिथं कन्सेप्ट तुमचा क्लिअर करता आला असता. परंतु काय होतंय, तुम्ही पाहताय, पूर्णपणे पाहताय का नाही हे पण कळत नाही. काही जणांचे कमेंट्स येतात, काही जणांचे फोन येतात, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अजून फोन आलेले नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ फक्त व्ह्यू केलाय, फक्त पाहिलाय, थोड्या वेळ बघितलाय, परत सोडून दिलाय. काही जण पूर्ण बघतात, काही जण अगदी थोडासा बघतात, काही जण बघितल्याच्या नंतर काय परत त्यांचा रिप्लाय येत नाही. तर माझी अशी विनंती राहील तुम्हाला, तुम्ही त्याला काय करा, थोडंसं बघितल्याच्या नंतर एकदा फोन करा, एकदा त्यामध्ये विचारा त्याला काही समस्या असतील तर मग ते व्हिडिओ तयार करण्यासाठी काय होत असतं, हुरूप येत असतो. नाही तर व्ह्यूज जर बघितले कमी तर मग व्हिडिओ तयार करताना थोडंसं माणसाला काय होतं, थोडंसं काय म्हणतात, डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. तरीही ज्या विद्यार्थी बघतायत, रेग्युलरली फोन करतायत, त्यांचा फायदाच होणार आहे. आणि बेसिकली दिवाळी झाल्याच्या नंतर आपले ऑफलाईन क्लास सुरू होतील. कारण मी आत्ताच पेपरला वाचलं सकाळीच, ते पेपरला किंवा शैक्षणिक वर्ष जे आहे ते नोव्हेंबर ते ऑगस्ट या दरम्यान मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय आता सध्या महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन घेत आहे. म्हणजे आपल्याला दिवाळी झाल्याच्या नंतर लगेच किंवा दिवाळीच्या सुट्ट्या देखील थोड्याफार कमी करून पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आपलं वर्ष पूर्ण कम्प्लीट होईल असं शैक्षणिक वर्ष करण्याचा निर्धार आहे त्यांचा. नाही तर आपलं शैक्षणिक वर्ष काय असतं, जून ते जून राहतं शैक्षणिक वर्ष, किंवा डिसेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत. तर तुमचं शैक्षणिक वर्ष त्यावेळी सुरू होईल. म्हणजे तुम्हाला त्यानंतर देखील तुम्हाला जवळजवळ 7, 8, 9 महिन्याचा कालावधी पूर्ण मिळेल. तुम्हाला 9 ते 10 महिन्याचा कालावधी पूर्ण मिळेल. त्या कालावधीमध्ये भरपूर तुमचा अभ्यास होण्यासारखा आहे. म्हणजे हे जरी एक्सटेन्शन पिरियड जो आहे, तो एक्सटेन्शन पिरियड आपल्याला खूप बेनिफिशियल आहे, खूप आपल्याला फायद्याचा ठरणार आहे. असो, जास्त डिले न करता, व्हिडिओची स्ट्रेंथ जास्त न वाढवता आपण आता मूळ मुद्द्याकडे म्हणजे आपल्या लेसनकडे वळू. लेसनचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. लेसनचं नाव काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टी आणि कोणाची, फ्लुइडची. हे मेकॅनिकल प्रॉपर्टी समजून घ्यायच्या अगोदर, फ्लुइड समजून घ्यायच्या अगोदर आपण जे 3 स्टेट म्हणलं जातं, चौथी प्लाझ्मा पण असते. सहसा आपण ढोबळ मानाने 3 स्टेट काय करतो आपण लक्षात घेतो. कोणत्या? सॉलिड, लिक्विड, गॅस. कोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ह्या 3 स्टेट आपण काय करतो, सहसा लक्षात घेतो. ओके. आणि या 3 स्टेट मध्ये म्हणजे हे कसं बेसिकली प्रकार पडतात मॅटरचे. आता मग तुम्ही म्हणतात मॅटर म्हणजे काय. मी मागच्या वर्षी काही विद्यार्थी होते, त्यांना मी मॅटर म्हणजे इलेस्टिसिटी, प्लास्टिसिटी, रिजिडिटी हा लेसन शिकवत असताना नेमकं फ्लुइड म्हणजे काय, सॉलिड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय, गॅस म्हणजे काय, हे गॅस कसे बनतात, सॉलिड कसं बनलं जातं, लिक्विड कसं बनलं जातं, त्यांचा इंटरमॉलिक्युलर काय, मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय असतं, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळे, याविषयी सविस्तर चर्चा केली होती. तर आता मॅटर म्हणजे काय हे आधी समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ऍटम, मॉलिक्यूल झाल्याच्या नंतर मग सॉलिड मॉलिक्यूल, लिक्विड मॉलिक्यूल आणि गॅस मॉलिक्यूल
हे अशी सविस्तर आपण हे करू आणि सरते शेवटी मग फ्लुइड काय असतं हे पाहू. आता बघा मॅटर. मॅटर ह्या शब्दाचा अर्थ याचा अर्थ काय होतो? एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस. एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. एनी सबस्टन्स किंवा एनिथिंग म्हणून आपण कोणतीही गोष्ट असेल विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज अ मास. कोणतेही पदार्थ असेल, कोणती वस्तू असेल, एनिथिंग काय एनी सबस्टन्स विच ऑक्युपाइज स्पेस. तर जो तो काय करत असेल? स्पेस ऑक्युपाय करत असेल. तो काय करत असेल? स्पेस ऑक्युपाय करत असेल आणि त्याच्यामध्ये काय आहे? त्याला काय आहे? मास आहे. एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. ते कोणताही सबस्टन्स असेल तो काय करत असेल? ऑक्युपाय स्पेस. ऑक्युपाय स्पेस म्हणजे तो काय करत असेल? जागा व्यापत असेल आणि त्याला विशिष्ट प्रकारचं काय असणार आहे? एक मास असेल, त्याला एक वस्तुमान असेल, तर त्याला म्हणायचं मॅटर. त्याला काय म्हणायचं आपण? मॅटर म्हणायचं. एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास, दिस इज कॉल्ड मॅटर. त्याला काय म्हणतो आपण? मॅटर म्हटलं जातं. मग आता मॅटरच्या आतमध्ये काय काय असतं? मॅटरच्या आतमध्ये ऍटम आणि मॉलिक्युल्स असतात. तुम्ही म्हणता ऍटम म्हणजे काय? तुम्हाला मास आपलं मॅटर कळालं. तुम्हाला मॅटर काय? एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस, जो जागा व्यापतो आणि त्याला काहीतरी मास आहे, त्याला काहीतरी वस्तुमान आहे, काहीतरी वस्तुमान आहे, त्याला मास आहे. तर त्याला आपण काय म्हणलं? नाव दिलं आपण, मॅटर नाव दिलं. पुढे बघू ऍटम. ऍटम पुढे काय? ऍटम. आता ऍटम आहेत. ऍटम आहेत सगळ्यात लहानात लहान सबस्टन्स. एलिमेंटचा सगळ्यात छोट्यातला छोटा, छोट्यातला छोटा, त्याच्यापेक्षा फर्दर डिवायडेड. इट कॅन बी इंडिव्हिजिबल. इट इज इंडिव्हिजिबल. त्याच्यापासून आपण त्याला छोटं करता येत नाही असं त्याला म्हटलं जातं. इंडिव्हिजिबल ज्याला म्हटलं जातं असं त्याला काय म्हणतो आपण? ऍटम म्हणतो. सगळ्यात स्मॉल. पण त्याच्यामध्ये पण असतात सब ऍटॉमिक पार्टिकल पण असतात. त्याच्या आतमध्ये सुद्धा काही पार्टिकल असतात. उदाहरणार्थ न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं? प्रोटॉन असतं. परत काय असतं? न्यूट्रॉन असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन पण असतं आणि न्यूट्रॉन पण असतं त्याच्या आतमध्ये. आणि इलेक्ट्रॉन काय करतात? त्याच्या भोवती फिरतात. हा ऍटम झाला. तर ऍटम, दोन ऍटम जर आपण एकत्र केले, ऍटम आताच सांगितलं मी तुम्हाला, सर्वात लहानात लहान, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. एलिमेंटचा सगळ्यात लहानात लहान कण जो कसा इंडिव्हिजिबल आहे, त्याच्यापेक्षा फर्दर आपण त्याला काय करू शकत नाही? स्मॉलर करू शकत नाही. तर त्याला म्हणलं जातं ऍटम म्हणतो आपण. आणि दोन ऍटम जर एकत्र केले, दोन ऍटम जर आपण एकत्र केले तर त्याचा काय बनतो? मॉलिक्यूल बनतो. त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल बनतो. लक्षात आलं? म्हणजे पदार्थाच्या सर्वात लहानात लहान जो कण आहे, सर्वात लहानात लहान जो कण आहे, तर त्याला आपण काय म्हटलं गेलं? ऍटम म्हणतो. आणि तो जो ऍटम आहे, असे एकापेक्षा जास्त ऍटम जर आपण एकत्र केले, एकापेक्षा जास्त जर ऍटम आपण एकत्र केले तर त्याचा काय बनतो? मॉलिक्यूल बनतो. काय बनतो त्याचं? मॉलिक्यूल. मॉलिक्युल्स. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल म्हटलं जातं. आता पुढे, आता हे मॉलिक्युल्स आहेत. आता या मॉलिक्युल्सची जशी जशी अरेंजमेंट असते, मॉलिक्युलची जशी जशी अरेंजमेंट असते, तसं तसं मग काय बनतात? स्टेट्स बनतात, अवस्था बनतात. पदार्थाच्या काय करतात? मॅटरच्या मग काय करतात? अवस्था बनतात. सॉलिड, लिक्विड, गॅस. हे पहा तिथे किती होतात? सॉलिड, लिक्विड आणि थर्ड काय असतो? गॅस. म्हणजे मॉलिक्युलर मॉडेलनुसार, म्हणजे मॉलिक्युलची जी अरेंजमेंट आहे, ते मॉलिक्युलच्या अरेंजमेंटनुसार, मॉलिक्युलच्या अरेंजमेंटनुसार, मॉलिक्युलची जी ठेवण आहे त्या ठेवणीनुसार म्हणजे काय म्हणतात? तीन स्टेट बनतात. कोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. कोणत्या म्हणतात? सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, हे त्यांच्या पदार्थांच्या काय स्टेट्स बनतात. आता हे कशा बनतात पहा. मॉलिक्यूल तुम्हाला आता मी सांगितलं, मॉलिक्यूल म्हणजे काय? दोन ऍटमचा मिळून बनलेला एक मॉलिक्यूल. आता उदाहरणार्थ सॉलिड मॉलिक्यूल कसे असतात मी तुम्हाला सांगतो. सॉलिड मॉलिक्यूल
आता सॉलिड मॉलिक्यूल कसे असतात, दे आर टाइटली पॅक्ड. ते सॉलिड, एखादा सॉलिड पदार्थ असेल तर त्याचं बघितलं त्याच्या आतमधले मॉलिक्यूल कसे असतात, एकदम एकदम टाइटली पॅक्ड, खूप क्लोज टू इच अदर. म्हणजे ते कसे राहतील पहा. आता उदाहरणार्थ हा कोणता तरी एखादा 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 पदार्थ, एखादा सॉलिड आहे, सॉलिड सबस्टन्स आहे, त्याच्या आतमधले जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्स बघा एकदम जवळजवळ असतात. कसे आहेत ते, एकदम जवळजवळ. ते सॉलिड मॉलिक्यूल कसे आहेत, एकदम जवळजवळ. इथं तरी मी थोडासा गॅप दाखवलाय, पण एवढा देखील गॅप नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्सची अरेंजमेंट आहे, मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये कसे असतात, एकदम क्लोजली पॅक्ड असतात. ते कसे असतात, एकदम क्लोजली पॅक्ड. मॉलिक्यूल कसे आहेत ते, एकदम क्लोजली पॅक्ड. कोणाचे, सॉलिड मॉलिक्यूल. मग त्यांच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर स्पेस जो आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस जो आहे त्यांच्या आतमध्ये असणारा, तो इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो, निग्लिजिबल. काय, इंटर मॉलिक्युलर स्पेस. इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो त्यांचा, निग्लिजिबल, नसल्यासारखा असतो, नसतोच. इंटरमॉलिक्युलर स्पेस काय असतो त्यांच्यामध्ये, नसतोच. त्यांच्यामध्ये कोणामध्ये नसतो इंटरमॉलिक्युलर स्पेस, तर सॉलिड मॉलिक्यूल मध्ये. सॉलिड जे सबस्टन्स आहे त्यांच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स एकदम जवळजवळ पॅक असतात, जवळजवळ क्लोजली पॅक्ड असतात. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस हा कसा असतो, निग्लिजिबल असतो. कसा असतो तो, निग्लिजिबल. म्हणजे नगण्य, सांगता येत. परंतु त्यांचं बॉन्डिंग पहा, दोन मॉलिक्यूल एकमेकांमध्ये एवढे घट्ट बॉन्ड असतात. मग त्यांच्यामध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांचं कसं असतं, स्ट्रॉंग असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं त्यांचं, एकदम एकदम स्ट्रॉंग असतं. म्हणून आपण एखादं सॉलिड ब्रेक करायला गेलो, एखादं सॉलिड आपण काय करतोय, ब्रेक करायला गेलो, तोडायला गेलो, तरी ते तुटत नाही, तरी ते काय होत नाही, ब्रेक होत नाही. त्याला आपण फोडू शकत नाहीत लवकर. त्याला खूप जास्त एक्सटर्नल फोर्स आपल्याला काय करावा लागतो, त्याच्यावरती ऍक्ट करावा लागतो. ठीक आहे, त्याच्यावरती काय करावं लागतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला काय करावं लागतं, खूप जास्त. त्याला ब्रेक करण्यासाठी एक्सटर्नल फोर्स आपल्याला जास्त अप्लाय करावा लागतो. म्हणजे आता इथं बघितलं आपण सॉलिड मॉलिक्यूल कसे असतात, म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये मॉलिक्युलर अरेंजमेंट कशी असते, ते आर व्हेरी क्लोज टू पॅक्ड. ते एकदम पॅक असतात. ते सहसा काय होत नाही, सहसा ते लूज होत नाही, ते क्लोजली पॅक्ड राहतात सॉलिड मॉलिक्यूल. ठीक आहे. मग त्यानंतर मग त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो, दोन मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो, निग्लिजिबल. म्हणजे नसल्यासारखा असतो, म्हणजे नसतोच. म्हणजे काय असतं त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस काय असतो, नसतोच. आता पुढे मग काय सांगितलंय, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या सॉलिड मध्ये मॉलिक्यूल मध्ये जो इंटरमॉलिक्युलर जो फोर्स असतो, ज्यांना बाउंड करतो, दोन मॉलिक्यूलला एकमेकांमध्ये जो घट्ट पकडून ठेवतो, तो जो फोर्स असतो त्यांच्यामधला, तो फोर्स सगळ्यात काय असतो, स्ट्रॉंग असतो. म्हणून सॉलिड कसे असतात, स्ट्रॉंग असतात. सॉलिड कठीण असतात, इनकम्प्रेसिबल, डिव्हिजिबल सहसा जास्त सॉलिड असतात. त्याला रिजिड सबस्टन्स आपण म्हणतो. प्रॅक्टिकली रिजिड कोणता नसतो सबस्टन्स, परंतु आपण काही सबस्टन्स काय मानले जातात, रिजिड सबस्टन्स आहेत म्हणून. तर त्याला आपण इझिली काय करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही. कोणाला, सॉलिड मॉलिक्यूलला आपण इझिली काय करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही. पहा आपण हे सॉलिड मॉलिक्यूल, सॉलिड सबस्टन्स कशामुळे बघतोय आपण, मॅटर पाहिलं, मॅटरच्या नंतर मग आपण ऍटम बघितले, त्यानंतर मॉलिक्युल्स पाहिले, आणि मॉलिक्युल्सच्या अरेंजमेंट नुसार 3 स्टेट पडतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यातली ही सॉलिड स्टेट आपण इथं बघितली. सॉलिड स्टेट याच्यामध्ये पाहिली आपण. त्या सॉलिड स्टेट मध्ये काय बघितलं होतं, इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो त्यांच्यामध्ये, निग्लिजिबल वगैरे वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे.
तर पुढचं लगेच लेक्चर आजच टाकतो मी, तर हे इथं थांबवतो आणि पुढच्या लेक्चरला हे करतो. पुढचा लगेच व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, इथपर्यंत आधी लक्षात असू दे.